बालाजी गाडे, काय वाटतं तुम्हाला? बीसीसीआयनं उशीर केलाय का? एकतर या संदर्भातला निर्णय करणं आता आठवडा होऊन गेलेला आहे वेळापत्रक जाहीर व्हायला, पण अधिकृतपणे काहीही समोर आलेलं नाहीये की भारताचा संघ खरंच सहभागी होणार आहे की सहभागी होणार नाहीये. काय भूमिका असावी भारताची? खरं तर यामध्ये ज्या वेळेला व्यापार बंद केला, पाणी बंद केलं, व्हिसा बंद केला, त्याच वेळा भारत सरकारने हा निर्णय घेणं गरजेचं होतं की आम्ही सर्व पातळ्यांवरती पाकिस्तानशी संबंध तोडून टाकलेले आहेत हम्म. हे जाहीर करणं गरजेचं होतं. पण सरकारने तसं केलेलं नाहीये. नेहरू 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 या नावानं छाती बडवणाऱ्या नरेंद्र मोदीजींनी एकदा त्यांचा इतिहास थोडासा वाचला असता तरीही त्यांना ही सद्बुद्धी सुचली असती. पण वाचन आणि बुद्धिमत्ता याच्याशी भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा फारसा संबंध नसतो. मला कविताजी एक संदर्भ द्यायचा आहे. दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी चळवळ ज्यावेळी सुरुवात केली, अपार्थाईड असं त्याला अपार्थाईड. म्हणतात. हा, अपार्थाईड. त्या विरोधामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1946 साली भूमिका घेतली आणि 1952 साली भारतामध्ये येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांनी विरोध केला, येऊ दिलं नाही, बंदी घातली. त्यानंतर जगामध्ये आयसीसी असेल, त्याचबरोबर ऑलिम्पिक असेल आणि राष्ट्रकुल या सर्व ठिकाणावरती नेहरूजी आणि तोच वारसा पुढे इंदिराजींनी चालवला आणि 1960 ते 1990 या कालावधीमध्ये जगाच्या सर्व क्रीडा प्रकारामध्ये दक्षिण आफ्रिकेवरती भारतानं बंदी घातली होती नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये. आणि इंदिराजींनी ते कायम ठेवण्यामध्ये पुढे राष्ट्रकुलमध्ये सुद्धा त्यांचा रोल महत्वाचा होता. तर यासाठी राजकीय नैतिकता आणि राजकीय भूमिका घेण्याची ताकद असावी लागते. त्यासाठी फक्त भाषणबाजपणा करून चालत नाही. मला तुमच्या मुद्द्यावरती आता यायचंय. ते उदाहरण इतिहासातलं मी यासाठी दिलं की आता हे आलंय, पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडतं, आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत? जय शहा त्या ठिकाणावरती बसलेले आहेत. मग जगाच्या पातळीवरती पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे, त्याला सर्व क्रीडा प्रकारामध्ये बंदी घाला अशी मागणी भारत सरकारने का केली नाही? जय शहाने का त्या ठिकाणावरती केली नाही? अमित शहाच्या लाडल्यांनी. कारण यांना तिथं धंदा करायचा आहे, पैसा कमवायचा आहे आणि यांना भारताच्या राष्ट्रीयतेशी, एकात्मतेशी काही घेणं देणं नाहीये. प्रत्येक ठिकाणावरती निवडणुकांचं आणि अस्मितांचं राजकारण हे करतात. आणि अजून एक उदाहरण मला द्यायचंय. 2008 साली ज्या वेळेला पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला, त्यानंतर डिसेंबर 2008 ला तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने प्रेस रिलीज करून सांगितलं की इथून पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय सामने होणार नाहीत. त्याचबरोबर आयपीएल मध्ये सुद्धा त्यांना घेता येणार नाही. या भूमिका काँग्रेस पक्षानं तत्कालीन कालखंडामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे जगामध्ये या भूमिका घेण्याची ताकद आणि दम ह्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये असावा लागतो. ती भूमिका, ती ताकद आणि ती हिंमत सध्याच्या पंतप्रधानांमध्ये दुर्दैवानं नाहीये. त्यामुळे जुमलेबाजपणा आणि अस्मितेचं राजकारण या पलीकडे काही होत नाही. त्यामुळे हे सामने झाले नाही पाहिजे. आणि भारत सरकारनं, एक मिनिट संपवतो, भारत सरकारनं जगाच्या पातळीवरती पाकिस्तानला, जय शहानी हा मुद्दा अध्यक्ष म्हणून उचलावा. त्यांच्यामध्ये जर राष्ट्रप्रेम जिवंत असेल तर त्यांनी हा मुद्दा उचलावा आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी आयसीसी मधून पाकिस्तानला बॅन करावं. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर करून द्या. आणि पंतप्रधानांमध्ये दम असेल तर त्यांनी जगाच्या पातळीवरती हा मुद्दा उचलावा. एवढंच मला या ठिकाणावरती म्हणायचं. तुमचा मुद्दा स्पष्ट आहे. सामने होऊ नयेत आणि बीसीसीआयनं या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. बालाजी गाडेजी विचारा. हा, एक मिनिट. कविताजी, या ठिकाणावरती आपण जो विषय मांडलेला आहे त्यामध्ये भाजपचे प्रवक्ते एकीकडे राष्ट्रधर्म सारखे मोठमोठाले शब्द वापरतायत. मग हे सगळं घडत असताना मदुराईत होणाऱ्या हॉकीच्या संघासाठी व्हिसा यांचं सरकार देतंय. त्यावेळेला तुमचा राष्ट्रधर्म कुठे गेला होता? ज्या वेळेला आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तिथं बसलेला आहे, अमित शहाचा पोरगा तिथं बसलेला आहे, त्याचा राष्ट्रधर्म मेलेला आहे का? याचा अर्थ जय शहाचा राष्ट्रधर्म जिवंत नाही असं अवधूत वागांना म्हणायचंय? मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जगामध्ये सगळीकडे जनतेच्या पैशावरती टुरिझम करत असतात. त्यावेळेला जगाच्या पाठीवरती त्यांचा राष्ट्रधर्म मेला होता. पाकिस्तान हा दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्यांना सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये बंदी घाला असं म्हणायला जीभ का झडली त्यांची? याचं उत्तर इथं दिलं पाहिजे. विनाकारण विषयांतरण करून चालणार नाही. हा राष्ट्रधर्माचा विषय आम्ही मान्य करतो. गाडेजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की मी तुमचं बोलण्याचा आवेश समजू शकते, पण आपण ज्या पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलताना भाषेचं भान राखूया एवढी विनंती मी करते. आणि तुमच्या तोंडातून अनावधानाने जर एखादा शब्द गेला असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही, हेही मी इथे स्पष्ट करू इच्छिते. तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी माझे सर्व शब्द संवैधानिक आणि अत्यंत शब्द जबाबदारीने बोलतोय. मी त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन बोलत आहे. त्यामुळं
हे तुमच्या सगळं जबाबदारीला घडतंय. विचारताय एक कोण मिनिट. कोण आहात तुम्ही तुम्ही कोण आहात तुम्हाला कोण जबाबदारी घेणारे विचारतंय? कोण तुम्ही कोण विचारताय आहात? तुम्हाला तुम्ही कोण देशाच्या आहात? नरेंद्र पंतप्रधानाची जीभ मोदींचं झडली काय असं तुम्ही स्टेटमेंट आहे? म्हणताय मी नरेंद्र जबाबदारी मोदींचं- घेतोय कोण आहात तुम्ही हे हे कोण बघा, आहात तुम्ही अवधूतजी तुम्ही कोण त्यांच्या आहात तुम्ही कोण आहात सामने लावताय. तुम्ही जबाबदारी घेताय म्हणणारे तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही काँग्रेसचे नेते आहात का की अध्यक्ष आहात मी जबाबदारी घेतो तुम्ही अख्ख्या जगाची जबाबदारी घ्याल तुम्ही देशाचे काय बोलताय पंतप्रधान तुम्ही? आहेत, ते तुमच्या पक्षाचे पंतप्रधान नाहीयेत. पंतप्रधानांची जीभ देशाचे झडली का? पंतप्रधान आहेत. एक लक्षात घ्या, का बोलले नाही बघ ते काय लक्षात एक शब्द घेऊ? दाखवा, त्यांचं एक स्टेटमेंट दाखवा, त्यांचं एक स्टेटमेंट दाखवा की या सामन्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी बीसीसीआयला निर्देश दिले का? हु इज बीसीसीआय? बरोबर आहे, हु इज बीसीसीआय? नरेंद्र मोदीजींनी बीसीसीआयला हे सामने रद्द करण्याचे कविताजी निर्देश या दिले का? माणसाला आधी त्याचे शब्द मागे घ्यायला मी लावा सांगते नाही तर हा प्रोग्राम मला पुढे एक जाणार नाही मिनिट एक मिनिट ते अवधूतजी म्हणाले अवधूतजी एक मिनिट पंतप्रधानांची नाही मोदींची अवधूतजी एक मिनिट थांबा गाडेजी तुम्ही पण एक मिनिट थांबा गाडेजी माझी तुम्हाला विनंती आहे की जे शब्द तुम्ही वापरलेत पंतप्रधानांसाठी ते कृपा करून मागे घ्या तरच ही चर्चा पुढे जाऊ शकते मला नाही वाटत की भारताच्या आपल्या पंतप्रधानांच्या बाबतीत आपण कुठलाही असा वावगा शब्द वापरावा की ज्यानं आपल्याला लाज वाटावी तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या चर्चा पुढे जाईल नाहीये हो हा माणूस थांबा अवधूतजी थांबा मला त्यांच्याशी बोलू देत अवधूतजी मी त्यांना विनंती केलेली नाउ लेट हिम स्पीक काय तुझी उंची आहे अवधूतजी जर तुम्ही थांबलात तरच हे पुढे जाईल अवधूतजी प्लीज थांबा बालाजी गाडेजी तुम्ही जे शब्द उच्चारलात पंतप्रधानांच्या बाबतीत तुम्ही मागे घ्यायला तयार आहात एक लक्षात घ्या मी जबाबदारीनं बोललोय नाही बालाजी गाडेजी तुम्ही जो शब्द उच्चारलात तो पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीसाठी आपण वापरू शकत नाही तुम्ही मागे घेताय का अजिबात नाही मी जबाबदारीनं बोललोय नाही तुम्ही जर तो शब्द मागे घेत असं तुम्ही तो शब्द मागे घेत नसाल तर आपण ही चर्चा पुढे नेऊ शकत नाही तुम्ही एका जबाबदार पक्षाचे जबाबदार प्रवक्ते आहात त्यामुळे संविधानिक पदावरच्या व्यक्तीचा आणि त्या पदाचा मान राखणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे शब्द मागे घ्या तुम्ही अजिबात मागे घेणार नाही मी कुठलाही आक्षेपार्ह शब्द वापरलेला नाही. अवधूत वाघजी प्लीज थांबा तुम्ही काढून टाका म्हणजे तुम्ही मालक आहेत का देशाचे नाही. मोदीजींनी या सामन्याच्या बालाजी गाडे एक मिनिट अवधूत बालाजी गाडेजी हे बघा तुम्हाला जर या विषयावर व्यवस्थित चर्चा हवी असेल आपण पूर्ण तासभर चर्चा करू तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे ऐकून घेऊ पण ती संविधानिक भाषेत झाली पाहिजे तुम्ही वापरलेले शब्द संविधानिक भाषेमध्ये मोडत नाहीत माझी विनंती आहे तुम्हाला पुन्हा एकदा तेवढा शब्द मागे घ्या चर्चा पुढे करूया मी अजिबात शब्द पाठीमागे घेणार नाही कारण मला राष्ट्र आणि राष्ट्रधर्म महत्वाचा आहे मोदीजींनी याबद्दल केलेला विरोध दाखवावा मग मी माझा शब्द तुम्ही हे बघा त्याच्या एक मिनिट मोदीजींनी घेतलेली भूमिका बालाजी गाडेजी तुमचा हा प्रश्न आहे की नाही की मोदीजींनी केलेला विरोध दाखवावा तो विचारूयात ना आपण त्यांना नसेल केला तर तुम्ही त्याचा विरोध करा तुम्ही त्याचा निषेध करा काही हरकत नाहीये पण तुम्ही आता जे बोलताय ते तुमच्या तोंडातनं जर अनावधानानं गेलं असेल तुम्ही सांगा की अनावधानानं गेलेलं आहे म्हणून तुम्ही सांगा की त्या शब्दाबद्दल दिलगिरी आहे मी तो शब्द मागे घेतो म्हणून आपण पुढे जाऊयात मी अनावधानाने बोललो नाही मी जबाबदारीनं बोललोय आणि मी स्वतः पूर्ण माझ्या होश हवासामध्ये बोललेलो आहे आणि असंवैधानिक शब्द तो नाहीये त्या शब्दावरती मी स्वतंत्र चर्चा करायला तयार आहे मला त्या शब्दावर चर्चा नको आहे मला फक्त एवढं सांगा मला बालाजी गाडेजी नाही होणार या संदर्भाने बालाजी गाडेजी चर्चा नाही होणार जर या कार्यक्रमामध्ये आपल्याला चर्चा करायची असेल तर ती योग्य पद्धतीनेच झाली पाहिजे पदावरच्या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे याच्याबद्दल काही हरकत नाहीये पण त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे तुम्ही भारताच्या पंतप्रधानांबद्दल बोलता तुमचे नेतेही अशी भाषा वापरत नाहीत भारताच्या पंतप्रधानांबद्दल बोलतो या देशाचा नागरिक म्हणून त्यांच्यावरती ते जर भारताचा राष्ट्रधर्म पाळत नसतील तर त्यांच्यावरती प्रश्न विचारण्याचा अधिकार या देशाचं संविधान मला देतं तुम्ही 10 प्रश्न विचारा नव्हे तुम्ही 100 प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी जागा देईन पण ज्या भाषेमध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित करता त्या भाषेचं इथे समर्थन होऊ शकत नाही हा कोणता असंवैधानिक शब्द आहे सांगा ना कुठल्या संविधान मी मगापासून तुम्हाला बोलताना एकदाही त्या शब्दाचा पुनरुच्चार केला नाहीये मी माझा शब्द मागे घेणार नाही नरेंद्र मोदीजींनी राष्ट्रधर्म पाळलेला नाहीये एकीकडे व्यापार बंद राष्ट्रधर्माचा नाहीये तुम्ही मुद्दा फिरवू नका बालाजी गाडेजी प्रश्न राष्ट्रधर्माचा नाहीये तुम्ही जो शब्द वापरला तेवढ्याच शब्दाबद्दल आक्षेप आहे बाकी तुमच्या कुठल्याही प्रश्नाबद्दल आक्षेप नाहीये कशाबद्दलही आक्षेप नाहीये तो एक शब्द आहे जो तुम्ही मागे घेतला तरच हे पुढे जाईल तो शब्द असंवैधानिक आहे का एवढं मला तुम्ही सांगा तो शब्द असंविधानिक आहे
तो शब्द असंवैधानिक नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांच्या बाबतीत वापरा मग तो शब्द. नाही, आम्ही आमच्या नेत्यांच्या बाबतीत का नाही वापरत? जर तो असंवैधानिक नाही तर तुम्ही तुमच्या नेत्यांच्या बाबतीत का नाही वापरत? देशाच्या राष्ट्रधर्मासाठी, देशातील 140 कोटी लोकांच्या हक्क अधिकारांसाठी माझे नेत्यांनी वेळोवेळी इतिहासापासून वर्तमानापर्यंत मग जर जो शब्द तुम्ही तुमच्या नेत्यांसाठी वापरत नाही त्या शब्दाला संविधानिक म्हणून तुम्ही भारताच्या पंतप्रधानांसाठी वापरणार? जिथं चुकलं असेल तिथं वापरू नका. तेच मी तुम्हाला विचारते. मग मान्य करा ना की झाले, अनावधानाने माझ्या तोंडात ना गेला, मागे घेतो शब्द, एवढं म्हणा, पुढे जाऊ आपण. अनावधानाने गेलाच नाही, मी जबाबदारी. मग तुम्ही जर जबाबदारीने भारताच्या पंतप्रधानांच्या बाबतीत असं बोलत असाल तर ही चर्चा नाही पुढे जाऊ शकत. तुमची मर्जी. याच्यामध्ये मला वाटत तुम्ही दबाव टाकताय. मी दबाव टाकत नाहीये. मी तुम्हाला मगापासून इनफ वेळ दिलाय. रादर मी अवधूत वाघ यांना सुद्धा बोलू दिलेलं नाहीये मगापासून. या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून माझी जबाबदारी आहे बालाजी गाडे की इथे या कार्यक्रमामध्ये झालेल्या सर्व विधानांची जबाबदारी घ्यावी लागेल मला. जर तुम्ही अशी विधानं करत असाल त्याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. जबाबदारीने मी बोलतोय आणि तुम्ही जर माध्यम म्हणून, अँकर म्हणून जर माझा बोलण्याचा अधिकार तुम्ही हिसकावून घेऊन एखादा शब्द तुम्ही मला पाठीमागे घ्या म्हणत असाल, तो शब्द तुम्ही वापरलाय. तो शब्द तुम्ही वापरलाय आणि त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्ही जबाबदारी घेणार नसाल तर या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून, या कार्यक्रमाची अँकर म्हणून मी हे पुढे जाऊ देऊ शकत नाही. कविताजी, मी पहिल्यांदाच नमूद केलंय की तो शब्द मी माझ्या जबाबदारीने वापरलेला आहे. जर तुम्ही त्याची जबाबदारी घेत असाल, तर अशा पद्धतीनं मी चर्चा पुढे नेऊ शकत नाही. त्या संदर्भानं आक्षेप असेल तर माझ्या विरोधात त्यांनी गुन्हे दाखल करावे. काही गुन्हे बिने दाखल होणार नाहीत इथे. आपण जर या नाही ते गुन्हे बिने तुम्ही नंतर बघून घ्या सगळं काय ते. आत्ताच्या या चर्चेमध्ये जर तुम्ही शब्द वापरला असाल तर मी तो या चर्चेपुरता मर्यादित ठेवणार आहे. मला सांगा तो शब्द तुमच्याकडनं अनावधानाने गेला, मला सांगा की तुम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताय, तरच पुढे जाईल. देशाचा राष्ट्रधर्म न पाळता मोदीजींनी याबद्दल आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताला भूमिका मांडत पाकिस्तानला 100 प्रश्न उपस्थित करा. तुमचे 100 प्रश्न मी अवधूत वाघांपर्यंत घेऊन जाईन, पण त्या एका शब्दाबद्दल तुम्हाला मागे यावं लागेल. हा शब्द अजिबात मागे येणार नाही. तुम्ही मला जबरदस्ती, मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही. मला माफ करा, मला माफ करा, पण मी यानंतर तुमच्याशी या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं नाही बोलू शकणार. मला माफ करा. ठीक आहे, काही हरकत नाही. जर तुम्हाला मीडियाचं स्वातंत्र्य, म्हणजे आम्हाला बोलण्यामध्ये स्वातंत्र्य द्यायचं, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे बघा, तुम्ही विषय मीडियाच्या स्वातंत्र्यापर्यंत नेऊ नका, त्याच्यावर वेगळी चर्चा होईल. चर्चा फक्त एवढ्या गोष्टीची आहे, भारताच्या पंतप्रधानांच्या बाबतीत तुम्ही जो शब्द वापरलाय तो शब्द तुम्ही मागे घ्या, इतकंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. मी शब्द मागे घेणार नाही, कारण तो शब्द असंवैधानिक नाही. ठीक आहे, तुमच्यासाठी तो शब्द असंविधानिक नसेल, तुमच्या डिक्शनरीत तो असंविधानिक नसेल, मात्र तुम्ही भारताच्या कोणत्याही डिक्शनरीमध्ये, मराठी भाषेच्या, शुद्ध मराठी भाषेच्या कोणत्याही शब्दकोशामध्ये तो शब्द असंवैधानिक नाही. ठीक आहे, शब्द असंवैधानिक नाही. ठीक आहे, तुमच्यासाठी तो शब्द असंविधानिक नसेल, तुमच्यासाठी तो शब्द भारतीय नियमावलीसाठी, भारतीय संविधानासाठी तो शब्द असंवैधानिक नाहीये. नक्की नसेल. तुम्हाला तेच सांगितलं ना, तो नसेल तर तुम्ही तुमच्या नेत्यांसाठी वापरून दाखवा ना एकदा. नसेल तर तुमच्या नेत्यांसाठी वापरून दाखवा. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझा नेता चुकला असेल तर मी त्या ठिकाणी वापरेल, पण इथं मोदीजींच्या भूमिकांवरती चाललंय, सरकारच्या भूमिकांवरती चाललंय आणि राष्ट्रधर्म म्हणून. मग मी माझी भूमिका स्पष्ट करते. कविताजी, मला 30 सेकंद. मी माझी भूमिका स्पष्ट करते की या चर्चेमध्ये भारताच्या पंतप्रधानांना अशा प्रकारे तुम्ही बोलू शकणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तुम्ही 100 प्रश्न विचारा, पण त्यासाठी भाषेची मर्यादा तुम्हाला पाळावी लागेल. जर तुम्ही भाषेची मर्यादा पाळत नसाल तर अशा प्रकारे मी तुम्हाला याच चर्चेमध्ये प्रश्न विचारू देऊ शकत नाही. हा, ऐका, तर मला इतकंच म्हणायचंय की राष्ट्रधर्म म्हणून जर या देशाची भूमिका मांडत पाकिस्तानला दहशतवादी ठरवण्यासाठी ते बाहेर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोलण्यात कमी पडत असतील आणि अशा प्रकारचे सामने घेणार असतील तर आम्ही त्यांना सगळे प्रश्न रास्त ठरले असते. तुमचे सगळे प्रश्न रास्त ठरले असते जर तुम्ही भाषा संयमानं वापरली असती. तुम्ही नाही वापरत. बालाजी गाडे, मला नाही वाटत की मला नाही वाटत आपण याच्यात पुढे जाऊ भाषा वापरतोय. बालाजी गाडे, मला नाही वाटत मी या चर्चेत तुमच्याशी पुढे बोलू शकेल. आपण नाही बोलू शकत नाही, पण मी त्या माझ्या भूमिकेवरती ठाम आहे. ठाम असा, जर तुम्ही ठाम असाल,
आणि जर तुम्ही ठाम असाल तर या पाकिस्तानला चर्चेत मी तुमच्यासोबत पुढे डिस्कशन नाही करू शकत. जर तुम्ही ठाम असाल तर नाही करू शकत. अदूत वाघजी, आपण कितीही म्हटलं की हु इज बीसीसीआय आणि बीसीसीआय काय देशापेक्षा मोठं नाहीये, तरीही आत्ताची परिस्थिती ही आहे की बीसीसीआयनं मुळात भारत सरकार त्यांना काही सांगेल आणि मग ते काहीतरी निर्णय घेतील याची वाट कशाला पाहायची. आणि जर बीसीसीआय ती वाट पाहत असेल तर भारत सरकारनं तरी कशाला वाट पाहायची. मुळात अशी चर्चा करण्याची वेळ आपल्यावर का यावी जेव्हा की परिस्थिती आत्ताही तणावपूर्ण आहे. ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे. कविताजी, या चर्चेमध्ये बालाजी गाडे सहभागी आहेत आणि यापुढे होणार आहेत? नाही. ओके, धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर कविता राणे, तुमचे मी खूप खूप आभार मानतो. गेली 16 वर्ष भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून नेहमी मी मीडियामध्ये येतो. अशा प्रकारचं वाह्यात वर्तन आणि अशा प्रकारची भारताच्या पंतप्रधानाबाबतची एवढ्या गलिच्छ भाषेमधली टीका मी सर्वप्रथम बघतो आहोत. आणि कविताजी, तुम्ही ज्या पद्धतीने हे संपूर्ण हँडल केलं त्याबद्दल तुम्हाला 100 पैकी 500 मार्क मी आधी देतो. दुसरं मी इकडे डिक्लेअर करतो की याच्या पुढे बालाजी गाडे जोपर्यंत बिनशर्त माफी मागत नाहीत आपल्या विधानाची आणि ते मागे घेत नाहीत, तोपर्यंत ते ज्या चर्चेमध्ये असतील, ज्या पॅनेलमध्ये असतील, त्या पॅनेलमध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सहभागी होणार नाही.